खूप बोललात. तुम्हाला काय वाटतं? मला लोकांसमोर खोटा नवरा मिरवायची हौस आहे? हे सगळं आम्हाला करावं लागतंय ना, ते तुमच्यामुळे. या सगळ्याची सुरुवात तुमच्यापासून झाली आहे हे लक्षात ठेवा. आणि हो, हे माझे मित्र आहेत. ह्यांना वाईट बोललेलं मी खपवून घेणार नाही. हे आहेत म्हणून तुमच्या लेखी संपलेलं आपलं नातं मी माझ्या मनात जपून ठेवू शकते. हे आहेत म्हणून तुमच्या चुका मी जगासमोर झाकून ठेवू शकते. नाहीतर घरी जाऊन खरं सांगण्यापलीकडे काय पर्याय ठेवला होता तुम्ही मला? आणि तुम्हाला नक्की कसला त्रास होतोय हो? तुम्ही मला वनवासात लोटल्यावरही मी रडत कुडत बसले नाही ह्याचा? की मी या लोकांमुळे थोडीशी हसत खेळत जगते ह्याचा? हे सगळे आहेत ना म्हणून मी असतानाही तुम्ही निशासोबत सुखाचा संसार करू शकताय. त्यामुळे यापुढे माझ्या मित्रांना वाईट बोललेलं मला चालणार नाही. आणि जर तुम्ही तसं केलं तर माझ्यापेक्षा वाईट कुणीही नसेल. आणि उरला प्रश्न आपल्या नात्याचा, तर ते आपण रेवाच्या लग्नानंतर ठरवू. काय ठरवायचं? नाही नाही, ठरवायचं काय? एक सेकंड, हे बघ, मी या सगळ्याला ऑलरेडी खूप वैतागलोय. होऊ दे ना रेवाचं लग्न. मी या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावणार आहे त्यानंतर, कळलं? मन साफ करणारं फिनाईल आहे का तुमच्याकडे? देऊन ठेवा ना 1-2 बाटल्या.